UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। नव्या सरकारचं खातेवाटप जाहीर। देवेंद्र फडणवीसांकडे गृहमंत्री पदासह ऊर्जा मंत्री, कायदा मंत्री, माहिती प्रसिद्धी आणि सामान्य प्रशासनासारखी 5 खाती, तर एकनाथ शिंदेंना नगरविकास आणि गृहनिर्माण मंत्रालय। अजित पवारांकडे पुन्हा अर्थ नियोजन आणि उत्पादन शुल्क खातं। अजितदादा महायुती सरकारमध्ये दुसऱ्यांदा अर्थ खातं सांभाळणार। भरत गोगावले रोजगार हमी मंत्री। संजय क्षीरसाटांकडे सामाजिक न्याय विभाग तर उदय सामंत यांच्याकडे उद्योग खातं कायम। गिरीश महाजनांकडे जलसंधारण आपत्ती व्यवस्थापन मंत्रालय। शिवेंद्रराजे भोसले सार्वजनिक बांधकाम मंत्रीपदी, तर चंद्रकांत पाटील उच्च आणि तंत्र शिक्षणासह संसदीय कामकाज मंत्री असणार। शंभूराज देसाई पर्यटन, खाण व स्वातंत्र्य सैनिक कल्याण मंत्रालय सांभाळणार, तर दीपक केसरकरांचा शालेय शिक्षण विभाग दादा भुसेंकडे। गुलाबराव पाटील मात्र पाणीपुरवठा मंत्रीपदी कायम। मंत्री पंकजा मुंडेंकडे पर्यावरण खातं, तर बंधू धनंजय मुंडे अन्न आणि नागरी पुरवठा खात्याची धुरा सांभाळणार। धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून काढा। मस्साजोगमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांसमोर गावकऱ्यांची घोषणाबाजी। संतोष देशमुख हत्येप्रकरणी ग्रामस्थांचा संताप। उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांचं सांत्वन। शब्द देतो, सूत्रधार कुणी असो आरोपींना सोडणार नाही, अजितदादांची देशमुख कुटुंबियांना ग्वाही। बीडच्या घटनेनं महाराष्ट्र हळहळला। आरोपींसह सूत्रधाराला अटक झालीच पाहिजे, मस्साजोग गावातील देशमुख कुटुंबियांच्या भेटीदरम्यान शरद पवारांचं विधान। बीडच्या मस्साजोगमध्ये संतोष देशमुखांच्या कुटुंबियांची शरद पवारांची चर्चा। संतोष देशमुखांच्या मुलीचा शैक्षणिक खर्च शरद पवार उचलणार। वाल्मिक कराड संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सूत्रधार वाल्मिक कराडला अटक करावीच लागेल, संदीप क्षीरसागर यांचा थेट आरोप। वाल्मिक कराडवर मोक्का लावणार की नाही, जवळचा माणूस मंत्रिमंडळात असताना कराडवर कारवाई कशी होणार, जितेंद्र आव्हाडांचा मंत्री धनंजय मुंडेंवर निशाणा। राहुल गांधी सोमवारी परभणी दौऱ्यावर, बीडलाही जाण्याची शक्यता। सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेणार। सोमनाथ यांचा न्यायालयीन कोठडीत झाला होता मृत्यू। ओबीसी नेत्यांची मुंबईत उद्या महत्त्वपूर्ण बैठक। छगन भुजबळांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने नेते एकवटले। नरिमन पॉइंट येथे संध्याकाळी 4:30 वाजता बैठक होणार। बोगस पीक विम्यावरून भाजप आमदार सुरेश धस यांचे विधानसभेत गंभीर आरोप। इतर तालुक्यातील विमा परळीतल्याच बोगस शेतकऱ्यांनी उचलले। धस यांची माजी कृषी मंत्री धनंजय मुंडेंवर टीका। बीड सारखाच आणखी काही जिल्ह्यात घोटाळा असू शकतो, पीक विम्याची सखोल चौकशी होणार। धस यांच्या आरोपांनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा। शरद पवारांशी बोलताना सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबियांना अश्रू अनावर। सोमनाथच्या शरीरावर मारल्याचे व्रण, त्याला कसलाच आजार नव्हता, दोषींना फाशीची शिक्षा व्हावी, कुटुंबियांचा संताप। सीसीटीव्हीनुसार सोमनाथ सूर्यवंशीला पोलीस कोठडीत मारहाण नाही, मल्टिपल इंजुरीज अशा शवविच्छेदन अहवाल असल्यानेच न्यायालयीन चौकशी सुरू। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। शरद पवारांनंतर अजित पवारांनी घेतली सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियांची भेट। अजितदादांसमोर सोमनाथच्या आईचा आक्रोश। ठाकरेंच्या शिवसेनेकडून महापालिका स्वबळावर लढण्याचे संकेत। मुंबई महापालिका स्वतंत्र लढण्याचा कार्यकर्त्यांचा आग्रह। राऊतांचा दावा, तर राऊतांना कुणी रोखलं म्हणून पटोलेंनीही डिवचलं। सारंगखेडा चेतक फेस्टिवलमध्ये 19 कोटींचा घोडा विक्रीसाठी दाखल। अहिल्या देवीनगरच्या राजवीर स्टँड फार्ममध्ये सांभाळ। बिग जस्पर अर्थात मौल्यवान सूर्यकांत मणी असं घोड्याचं नाव। UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।